हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपाज किचन. आज बनवणार आहे मी डाळव्याचे ड्रायफ्रूटचे लाडू. तर ह्या हिवाळ्यामध्ये तुम्ही नक्की बनवून बघा. जी नवीन आई असते तर तुम्ही त्या आईला देऊ शकता. आणि ह्या लाडूचे ना एवढे सारे बेनिफिट आहे आपल्या शरीरासाठी, तर तुम्ही नक्की बनवून बघायला पाहिजे. तर इथे ना कुठलीही एक वाटी सेट करून घ्यायची आहे. त्याच वाटीने सगळे पदार्थ मोजून घ्यायचे. ते इथे 3 वाटी मी डाळवं घेतलेलं आहे. जर तुमचं डाळवं तुम्ही जे डाळवं घेतलं तर ते थोडंसं सॉफ्ट वगैरे वाटत असेल तुम्हाला, तर ते भाजून घ्या, थंड करून घ्या आणि त्याच्यानंतर मिक्सरमधून काढून घ्या. तर इथे मी काय केलं आहे ना, की म्हणजे डाळवं जे आहे तर ते भाजलं नाही, कारण की ते ना एकदम पॅकिंग होतं आणि भाजण्याची मला काही गरज वाटली नाही. लगेच मी मिक्सरमध्ये ॲड केलं आणि एखाद्या चाळणीने ना त्याला गाळून घ्यायचं आहे आणि जो वरचा भाग आहे तर तो काढून टाकायचा आहे. चाळून याच्यासाठी घ्यायचं आहे की लाडू जो आहे तो एकसारखा दिसायला चांगला दिसतो. नाही चाळलं तरी चालतं, पण जर म्हणजे तुम्हाला जर का चांगले लाडू दिसायला जर का चांगले लाडू बनवायचे असतील तर तुम्ही नक्की चाळून घ्या. तर त्याच वाटीने, ज्या वाटीने डाळवं मोजून घेतलं होतं ना, त्याच वाटीने इथे मी अर्ध्या वाटीला थोडंसं जास्त असं तूप घेतलेलं आहे. तर डाळव्याचे लाडू बनवतोय तर याला तूप थोडंसं जास्त लागतं. मी अजून परत एक वाटी घेतलेलं आहे तूप. तर इथे ना जे डाळव्याचं पीठ आहे चाळून घेतलेलं, तर ते त्या तुपामध्ये ॲड करायचे आणि तुपाला एकदम असं कडकडीत नाही तापून घ्यायचे. थोडंसं हलकंसं कोमट झालं ना की लगेच डाळव्याचं पीठ त्या कढईमध्ये ॲड करायचे आणि मीडियम गॅसवर त्याला चांगलं असं खरपूस असं भाजून घ्यायचे. तर गॅस कमी जास्त असं करायचं नाही आहे, मीडियम गॅस ठेवायचा आहे शेवटपर्यंत. आणि डाळव्याचं जे पीठ आहे ना, तर त्याला तूप जे आहे तर ते जास्त लागतं. तर थोडं मी परत त्याच्यामध्ये तूप ॲड करणार आहे. थोडंसं भाजल्याच्या नंतर पीठ बघा अर्धं छान असं भाजलेलं आहे, पण थोडं तूप मला कमी वाटत होतं, तर मी परत त्याच्यामध्ये तूप ॲड केलं. जर तुम्हाला अजून कमी वाटत असेल तूप, तर तुम्ही अजून त्याच्यामध्ये तूप ॲड करा. मस्त असे लाडू बनवून जे आहे तर ते तयार होतील. तर मी तूप ॲड केल्याच्यानंतर त्याला चांगलं असं परत भाजून घेते आहे मीडियम गॅसवर. तर इथे तुम्ही बघू शकता पीठ जे आहे, पिठाचा कलर जो आहे तर तो किती छान असा झालेला आहे. म्हणजे जे पीठ आहे ना, तर ते मस्त असं भाजून जे आहे तर ते तयार झालेलं आहे. पहिले मी डाळवं काही भाजून घेतलेलं नाही आहे, म्हणून याला परत मी म्हणजे आता जे आहे तर ते चांगलं असं पीठ जे आहे तर ते भाजून घेतलेलं आहे. एखाद्या मोठ्या साईजच्या परातीमध्ये डाळव्याचं पीठ ॲड करायचं आहे भाजलेलं. तर तुम्ही बघू शकता त्याचा कलर किती छान असा झालेला आहे. एकदम असं काळपट पण नाही करायचं आहे आणि एकदम असं म्हणजे चांगलं असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. एका मोठ्या परातीमध्ये ॲड केल्याच्यानंतर कढईमध्ये परत मी 2-3 चम्मच जे आहे तर ते तूप ॲड केलेलं आहे. म्हणजे वाटीतलं सगळं राहिलेलं तूप ॲड केलेलं आहे. आणि ज्या वाटीने डाळवं मोजून घेतलं होतं ना, त्याच वाटीने आपल्याला इथे 1 वाटी गव्हाचं पीठ जे आहे तर ते तुपामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे. जे आपलं चपातीचं नॉर्मल पीठ असतं ना गव्हाचं, तर तेच इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर त्याला गव्हाच्या पिठाला पण छान असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. एकदम त्याचा कलर जो आहे ना तो चेंज करायचा आहे. तर इथे परत तूप लागणार होतं, तर जसं मी सांगितलं मी अर्धी वाटी तूप जे आहे तर ते परत घेतलेलं आहे. आणि गव्हाच्या पिठाला ना मीडियम गॅसवरच चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. फुल गॅस वगैरे नाही करायचं आहे. आणि गव्हाच्या पिठामध्ये परत मी इथे 1 चम्मच तूप जे आहे तर ते ॲड केलेलं आहे आणि चांगलं असं खरपूस असं भाजून घेते आहे. तुम्ही बघू शकता गव्हाच्या पिठाचा किती कलर चेंज झालेला आहे. इतपत आपल्याला त्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. तर इथे मस्त असं पीठ जे आहे गव्हाचं पीठ तर ते बनवून तयार झालेलं आहे. ते पीठ जे आहे तर जे आपण डाळव्याचं पीठ भाजून घेतलं होतं तेच त्या पिठामध्ये ॲड करायचं आहे. तर ॲड म्हणजे त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि पिठाला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे ना ड्रायफ्रूट जे आहे तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर इथे मी काजू बदामच घेतलेलं आहे फक्त. तुम्ही याच्यामध्ये अक्रोड, पिस्ता म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता. तर इथे ड्रायफ्रूट्सनं तुम्ही एखाद्या खलबत्त्यामध्ये पण कुटून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे एकदम असं थोडंसं जाडसर असं करून घेऊ शकता किंवा चाकूच्या सहाय्याने त्याला बारीक कापून घेऊ शकता. पण मी याच्यासाठी करते की हे एकसारखं असा बारीकपणा देतो, म्हणजे थोडंसं जाडसरपणा असतो याच्यामध्ये. तर याच्यामुळे मी त्या मशनीने केलेलं आहे. तर इथे ना
त्याच कढईमध्ये इथे मी अजून 2-3 चम्मच तूप ॲड केलेलं आहे त्याच वाटीमधलं, आणि जे ड्रायफ्रूट बारीक करून घेतले होते ते त्याच्या मध्ये तुपामध्ये ॲड केलेले, आणि ड्रायफ्रूट्सला पण चांगलं असं भाजून घ्यायचे. तर ड्रायफ्रूट्स पण भाजणं गरजेचं आहे, म्हणजे लाडू खाताना ना ड्रायफ्रूट्स जो आहे तर तो दाताखाली छान असा क्रंचीसारखा टेस्ट येतो. त्याच्यासाठी ड्रायफ्रूट जे बारीक केलेले ते चांगले असे भाजून घ्यायचे. तर ज्या वाटीने डाळवं मोजून घेतलं होतं त्याच वाटीने इथे आपल्याला खोबरखीस घेतलेला आहे, मी रेडीमेड घेतलेला आहे. तुमच्याकडे जर का खोबरं असेल तर त्याला पण तुम्ही खिसून याच्यामध्ये ॲड करू शकता. तर खोबऱ्यामध्ये पण मी 1 चम्मच तूप ॲड करून खोबरखीसला पण चांगलं असं भाजून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता त्याचा पण कलर किती छान असं भाजलेला आहे. याला चांगलं असं थोडंसं कोमट झालं ना, हाताला सोचवेन असं झालं ना, की लगेच याला काय करायचं, चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे खोबरं जे आहे चांगलं भाजलेलं तर आहे, ते बारीक होतं चांगलं मिक्स केल्याच्या नंतर. तर इथे मी खूप जास्त असं काही बारीक केलेलं नाही आहे. तर इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे, तर 1 वाटी गूळ लागतोच. पण जर तुम्हाला अजून थोडंसं जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही गूळ जो आहे तो अजून वाढवू शकता. पण 1 वाटी एकदम परफेक्ट आहे. तर इथे गूळ जो आहे ना, तर गुळाची आपल्याला कुठेही चाचणी वगैरे नाही बनवायची आहे. फक्त त्याला चांगलं असं वितळून घ्यायचं आहे गुळाला, म्हणजे कुठेही गुठळी वगैरे राहिली नाही पाहिजे. आणि सगळं जे गुळाचा पाक जो आहे ना, तर तो त्या मिश्रणामध्ये ॲड करायचं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर याच्यानंतरची प्रोसेस जी आहे ना, ती थोडीशी फास्ट करायची आहे. म्हणजे लाडू जे आहे तर ते गरम असतानाच चांगले बांधले जातात. तर इथे ना जे राहिलेलं तूप होतं तर ते पूर्ण मी त्या मिश्रणामध्ये ॲड केलं आहे आणि मिश्रणाला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला थोडंसं असं जे मिश्रण आहे ना तर ते कोरडं वाटत असेल, पण लाडू बांधताना एकदम असं व्यवस्थित लाडू बांधल्या जातात. मी जसं सांगितलं की गरम असताना छान लाडू जे आहे तर ते बांधून घ्यायचे. जर थोडंसं तुमच्याकडून थंड झालं तर परत त्या मिश्रणाला काय करायचं आहे ना, कढईमध्ये थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे परत छान लाडू तुम्हाला बांधता येतील. तर सगळे लाडू जे आहे ना तर ते तुम्ही तुमच्या म्हणजे आवडीच्या आकारानुसार बनवू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याचं पण विसरू नका, आणि व्हिडिओला पण एक लाईक नक्की करा. स्वस्त राहा, मस्त राहा, चांगलं जेवण करा. थँक्यू. बाय.